जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी शांताराम गोविंदा तांगडे यांच्या घराला दिनांक 6 एप्रिलला रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गॅसची गळती होऊन भडका झाला आणि याविषयी सविस्तर माहिती अशी की शांताराम गोविंद तांगडे हे आजूबाई संस्थान आणवा येथे दर्शनासाठी गेले असता सदरची घटना घडली आहे। यावेळी शेजारच्यांनी जाळ पाहून घराकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र गॅसनं भडका घेतला होता आणि या भडक्यामध्येच घरात ठेवलेले पेटीतील 2,60,000 रुपये आणि 10 ते 12 क्विंटल हरभरा, गहू आणि संसार उपयोगी साहित्य असे एकूण 4 लाख रुपयांचं नुकसान या शेतकऱ्याचं झालंय। यावेळी सदर घटनेचा संबंधित कंपनीचे पंचनामा करून योग्य तो मावेजा द्यावा अशी मागणी वडोद तांगडा येथील शेतकरी वर्गातून केली जात आहे। होळीच्या स्वारीला जायला होतो, घरात गॅसना स्पॉट घेतला। काय नुकसान झालं यामध्ये? किती नुकसान झालं? 2,60,000 रुपये जळाले, काही वस्ता भावाबी जळालं, सर्व धान्य, हरभऱ्याचे कट्टे होते 30 कट्टे जळाले, भरपूर काही असं नुकसान झालं। पंचनामा वगैरे केला का? कोणी आलं होतं का? आता येणार आहे का? भाऊ मला सांगा काय झालं, काय नाव तुमचं? माझं नाव गणेश विश्वनाथ तांगडे, ओळख तांगड्याचा रहिवासी। रात्री इथं आमचं भाऊ शांतीनाथ गोविंदा तांगडे यांच्या घरात गॅसमुळं स्फोट झाला। मी तिकडे घरी होतो आणि मला ते कळालं आणि मी आलो इकडं, तर एकदम जाळ झालेला होता। घरी कोणीच नव्हतं। ते कुठं गेलेले होते? ते आजोबाईच्या यात्रेनिमित्त तिकडे गेले होते आणव्याला। गॅसनं पेट घेतला त्यावेळेस तुम्ही काय केलं? मग मी आलो तसं दरवाजा तोडला, कुलूप तुटत नव्हती तर मी डायरेक्ट लात घातली त्याला, तो तुटला। मी गेलो, मग आतमध्ये डायरेक्ट गॅस उचलला बाहेर भेटला, ते चक्क विजला। नंतर जाळ काही विजत नव्हता, पण मग आरडाओरडा केल्यामुळं तिथं पांडे सरकार एक इथं बारोटे कंपनी त्याचे ते आले आणि मग एक गणिमत हाऊत भरलेले होते, पाणी होतं बरंच, त्याच्यामुळं ते कवर झालं। यात मग घरातलं काही नुकसान वगैरे झालं का? नुकसान झालं ना बरंच पूर्ण। काय नुकसान? पैसे होते 2,60,000 रुपये, ते हे झाले, ते कडुळे होते काही ठेवलेले, ते काही आता सापडत नाही। काही अन्नधान्य वगैरे होतं का? धान्य ते हरभरा नुकसान झालं, हरभरा, गहू, डाळी दुळी, घरात काय जे असेल ते पेटलं, सगळं पूर्णपणे पेटलेलं। ताई मला सांगा, तुमच्या घराशेजारी घर जळालं, कशानं जळालं? तुम्ही प्रत्यक्षदर्शीनी होता का? काय नाव तुमचं? माझं नाव शारदा कडुबा पांडे। आम्ही त्यांच्या शेजारी राहतो। ज्यावेळेस जाळ झाला त्यावेळेस आम्हाला आवाज आला, एकदम भयानक आवाज आला, की आवाज सगळे ओरडत होते काय झालं म्हणून। आम्ही बाहेर येऊन बघितलं तर पूर्ण जाळ होता। येऊन बघितलं, सगळे पाणी घेतलं, विझवलं, गॅसमुळं सगळं घरातलं पूर्ण जळालं, काय सुद्धा त्यांच्या घरात राहिलेलं नाही बघा। मग ते गॅस घेऊन कोणी वाचवलं, काय केलं? गणेश तांगडे यांनी वाचवलं। आम्हाला काहीच कळत नव्हतं काय करावं म्हणून, सगळं दूर चौकडं काहीच सुचत नव्हतं। आई त्यांची ओरडत होती, वडील रडत होते, काय म्हणजे पूर्ण घरात पाणी, सगळं आम्ही विझवलं। कमीत कमी 20-25 जण होतो आम्ही इथं। कोणी बाटले घे, कोणी कळशे घे, कोणी काय घे। आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही, काय नाही, काहीच सुद्धा समजलं नाही, कुणाची फोन सुद्धा काहीच नाही, सगळं धिंगाणा झाला सगळा। ते कुठं जायला होते घरचे लोक? ते आजोबाईच्या सोंगाला जायला होते, घरी कोणी नसताना कुलूप लावलं होतं। कुलूप ते गणेश तांगड्यांनी डायरेक्ट तोडलं लातांनी, मागून दरवाजा तोडला आम्ही, माझ्या देरांनी, माझ्या नवऱ्यानी, सगळ्यांनी आम्ही धावपळ केली। म्हणजे गॅसनं पेट घेतलं? सगळं गॅसनी झालं बघा, काय दुसरं काय नाही, गॅसनी सगळं झालं। त्यावेळेस सगळे म्हणजे काय सुचतच नव्हतं, डायरेक्ट सगळे कपडे, त्यांच्या घरात काय सुद्धा खायला सुद्धा काय राहिलं नाही बघा। त्यांचं काहीतरी झालं पाहिजे, काय सुद्धा राहिलं नाही, सगळं जळून झालं। गरीब लोक आहे ते, माझी एवढीच विनंती आहे, खूप कष्ट करतात ते, असं व्हायला नको होतं। सगळे धावले पण काहीच उपयोग झाला नाही, एकदम सगळं जाळ, कुठंच दूर, सगळं काहीच म्हणजे काहीच कळत नव्हतं। मी स्वतः मांडोळ्यानं बघितलं, रात्रभर कोणी झोपलं नाही, काय खाल्लं नाही, काय नाही, सगळे तशी बसलेले आहेत सगळे। आता काय मागणी आहे तुमची?
आमची मागणी हीच आहे, एवढं जे झालं तेवढी सगळी भरपाई करून द्या. त्यांच्या घरात भरपूर पैसा होता, सगळं सोनं नाणं घरीच ठेवून गेले होते. ते जत्राला जायचं म्हणून ते काय घालून गेले नव्हते. तिच्या लग्नासाठी त्यांनी पैसे सुद्धा घरात जुळवून ठेवलेले होते. प्रतिनिधी मझहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना.